आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट अतिशय सुरेख पद्धतीने उलगडला आहे. भवतालच्या टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कलाकृती उभारून त्यांचे प्रदर्शन चितारण्याचा विद्यार्थ्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नामवंत शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी भवताल समजून घेत नाविन्यपूर्ण कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर काम करावे असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यातील कलागुणांना वाव मिळावा व वर्षभर त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजी तर्फे आयोजित ऑरा 2025 सजावट प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी अभिजित धोंडफळे बोलत होते. प्रदर्शनाचे हे 25वे वर्ष असून यंदा छत्रपती शिवाजी महाराज जीवनपट संकल्पनेवर हे प्रदर्शन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे विविध पैलू, त्यांची धोरणे, शास्त्रास्त्रे, शासकीय लेख आणि इतर ऐतिहासिक गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. यासह प्रदर्शनामध्ये रेसिडेन्शियल इंटिरियर, कमर्शियल इंटिरियर व त्यामध्ये सिंगल लाईन व्यवस्थेपासून फर्निचर पर्यंतची व्यवस्था, हॉस्पिटल डिझाईन, विविध विषय घेऊन रेस्टॉरंट डिझाईन, इलेक्ट्रॉनिक शोरूम, मोबाईल गॅलरीज, कलरचे प्रकार, विविध विटांचे प्रकार पाहायला मिळतील. टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालया शेजारी निखिल प्राईड इमारतीत असलेल्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजीमध्ये हे प्रदर्शन 12 मार्च पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत विनामूल्य खुले असणार आहे. सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बिचोडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी PIATचे प्राचार्य प्राध्यापक अजित शिंदे, प्राध्यापक मंदार दिवाणे, प्राध्यापक पल्लवी पुरंदरे, प्राध्यापक अनिकेत नाईकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, मी अभिजित रवींद्र धोंडफळे, शिल्पकार. आज सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या या त्यांच्या जे प्रदर्शन आहे त्याच्या उद्घाटनाचा हा दिवस आहे आणि दरवर्षी इथे एक वेगळी थीम घेऊन हे प्रदर्शन केलं जातं आणि यावेळेस आपल्या सगळ्यांना हे आवडेल बघायला, कारण आपलं आराध्य दैवत महाराष्ट्राचं जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्ण जीवन या मुलांनी इथे उभं केलेलं आहे. आणि याचं कौतुक असं आहे की दरवेळेला हे मुलं हे सगळं वेस्ट मटेरियल मधून हे सगळं तयार करत असतात. इथल्या तोफा असू देत किंवा इथलं जो सगळं किल्ल्यासारखा त्यांनी सेटअप केलेलं आहे ते सगळ्याच्या सगळं वेस्ट मटेरियल पासून बनवलेलं आहे. आणि अजित सर दरवेळेला या मुलांना खूप इन्स्पिरेशन देत असतात. पल्लवी मॅडम आहेत, हे दरवेळेला मुलांकडून वेगवेगळ्या गोष्टी हे करून घेत असतात आणि खरंच असं वाटतं की हे संस्कार सुद्धा या मुलांवरती होत असतात आणि हे आपले संस्कार घेऊन ही मुलं इथून बाहेर पडतात. नमस्कार, मी ऋत्विक कुलकर्णी, शिवचरित्राचा, शंभू चरित्राचा अभ्यासक आहे आणि त्या निमित्ताने सूर्यदत्त इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी इथे बोलवलं. खरं तर आता त्यांनी एक उल्लेख केला की महाराष्ट्राचं आराध्य दैवत, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती आहेत आणि आपण एक गोष्ट म्हणतो की ह्या राज्यातली माती आणि माती महाराजांची. तर जसं आपण बाहेर सुशोभीकरण करतो शहरांचं, तिथे शिवाजी महाराजांचा खूप समावेश आहे, तसं जर अंतर्गत घरांचं पण असं सुशोभीकरण झालं आणि प्रत्येक घरात जर ह्या मुलांनी जे प्रस्थापित केलेले महाराज आहेत असं जर प्रत्येक मराठी माणसाच्या घरात असं शिवमय वातावरण झालं तर महाराष्ट्र हा शिवकाळात जायला वेळ लागणार नाही. आणि मला असं वाटतं की यांनी तो आदर्श ह्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर ठेवलेला आहे आणि आवर्जून ज्यांना ज्यांना वेळ भेटेल त्यांनी हे पाहावं की अंतर्गत शिवकाळ कसा उभा केलेला आहे या मुलांनी ते, आणि अभ्यास करून हे सगळं प्रस्थापित केलेलं आहे. ऍक्च्युली पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड टेक्नॉलॉजी हे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचं इंटिरियर डिझायनिंगचं इन्स्टिट्यूट आहे आणि गेले 25 वर्ष आम्ही ही संस्था राबवतोय. आम्ही दरवर्षी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि मुलं जे काही काम करतात इथे वर्षभर ते समाजापर्यंत पोहोचावं किंवा इव्हन त्यांना जिथे कुठे प्लेसमेंट मिळणार आहे पुढे, सर्व्हिस प्रोव्हायडर असतील, आर्किटेक्ट्स असतील, डिझायनर असतील, पुण्यातले बिल्डर्स असतील, त्या सगळ्या लोकांपर्यंत मुलांचं काम पोहोचावं म्हणून आम्ही दरवर्षी एक्झिबिशन भरवतो आणि यात मुलांचं काम आम्ही शोकेस करतो. पण हे काम शोकेस करत असताना त्याला एक वेगळ्या प्रकारची थीम, एका वेगळ्या प्रकारचा अभ्यास करून जर हे शोकेस करता आलं तर जास्त चांगलं करता येतं. म्हणून आम्ही दरवर्षी वेगळ्या थीम घेतो. तर यावर्षी आमचं थीम होतं की शिवाजी महाराजांचा जन्म ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ते त्यांचं
सगळा कार्यकाळ त्यांनी जे काही पराक्रम केले हे सगळे मुलांपर्यंत पोहोचवावे, किंवा त्यांनी त्यांच्या कालखंडात आरमार असेल, वेगवेगळे किल्ले असतील, यांची जी बांधणी केली त्याचा जो अभ्यास आहे तो आमच्याच अभ्यासाला संलग्न असा अभ्यास आहे. त्या सगळ्याचा मुलांनी सखोल अभ्यास करून त्याप्रमाणे माहिती गोळा करून हा सगळा इथे डेकोरम सगळा उभारलेला आहे. तर गेले 7 दिवस अखंड रात्रंदिवस मुलांनी परिश्रम घेऊन सगळ्या वेस्ट मटेरियल वापरून, कुठलंही मटेरियल असलं की जे नवीन आहे सगळं वापरलेलं मटेरियल वापरून हे सगळं उभारलेलं आहे. आणि यामागे सगळ्या विद्यार्थ्यांचा आमच्या इथल्या सगळ्या फॅकल्टींचा, आमच्या संस्थेचे चेअरमन चोरडिया सरांचा आम्हाला भरपूर मोलाची साथ मिळालेली आहे आणि मुलांनी हे सगळं साथ